टोक गाठलं. पवारांच्या दायित्वाला आज परतफेड मिळाली. सुनावणीत पवारांची हजेरी. हीच गोष्ट दादा गटाला झुकवते. पवार साक्षीदार राहिले. आपलेच लोक आपल्यावर कसे उलटतात हे डोळ्यानं पाहिलं. दादा गटाच्या विठ्ठलाचा पक्षाचा लिलाव त्यांच्याच सो कॉल्ड भक्तांनी केला. नेमकं घडलंय का? काल अजित पवार गट आणि शरद पवार गट दोन्ही आमने सामने आले. अजित पवारांची तर उपस्थिती नव्हती, पण शरद पवार आवर्जून या सुनावणीला उपस्थित राहिले. कदाचित त्याच्या मागचं कारण असंही सांगितलं जात आहे की शरद पवारांना त्यांच्या हयातीत पाहायचं होतं की जो पक्ष उभा करण्यासाठी मी स्वतःला झिजवलं, माझे पूर्ण आयुष्य खर्ची घातलं, त्याच पक्षामध्ये नेमकं माझा लिलाव कसा होतो आणि कशा पद्धतीने लोक मला बोलतील, आणि तेच लोक जे आपले म्हणून कधीतरी मिरवत होते. या प्रत्यक्ष सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटानं मोठी राजकीय रणनीती आखली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांना अडचणीत आणण्यासाठी शरद पवार यांच्या गटाने मोठी खेळी खेळली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली. त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटाच्या आमदारांच्या अडचणींमध्ये वाढ होते का ते पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा गेलाच तर यावेळी काही जरी झालं तरी निवडणूक आयोग आपली बाजूच कडेला नेऊ शकत नाही. कारण न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ठाकरे केसमध्ये काही महत्त्वाच्या टिप्पण्या नोंदवलेल्या होत्या आणि तेच निष्कर्ष जर जवळ घेतले आणि जवळून पाहिले तर लक्षात येतं की शरद पवार गटाबाबतीतला निर्णय काय लागू शकतो. अजित पवार गट निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करतंय की मॅजॉरिटीच्या आधारावरती पक्ष आणि चिन्ह आम्हाला द्या, जसं तुम्ही शिंदे केसमध्ये केलं होतं. पण सुप्रीम कोर्टाने अगोदरच सांगितलंय की जर तुम्ही मॅजॉरिटी किंवा ज्यांच्याकडे संख्याबळ आहे त्याच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह देत असाल तर ते चूक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्या पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्याच आधारावरती पक्ष आणि चिन्ह कुणाचं हे ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे काही जरी झालं तरी सुप्रीम कोर्ट यावेळी निवडणूक आयोगाची मनमानी सहन करणार नाही. अजित पवार यांनी 2 महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांना राष्ट्रवादीच्या जवळपास 40 आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा केला जातोय. संबंधित प्रकरणी शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली आहे. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केलेली आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे पक्षबंदी कायद्यानुसार अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी याचिका जयंत पाटील यांनी दाखल केलेली आहे. पण त्यांच्या या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेतली नाही. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्याचं जयंत पाटील यांनी आता थेट सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलेलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गटामध्ये जे घडलं तेच शरद पवारांच्या गटामध्ये घडतंय आणि इथून पुढेही घडत राहील. त्यामुळे सुप्रीम कोर्ट याबाबत काहीतरी ऐतिहासिक निर्णय नक्कीच देईल अशी आशा आता या दोन्ही गटाला आहे, म्हणजे ठाकरे गट आणि पवार गट. आणि यातूनच ज्यावेळी मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडतील त्यावेळी काय कायदा असू शकतो किंवा कायद्यामध्ये किती बदल करण्याची गरज आहे यावरती आता सुप्रीम कोर्ट निकाल देण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येते. याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा. मुद्दा आणि विषय आवडला असेल तर आवर्जून शेअर करा.